भावांनो बहिणींनो, आता तुमच्या ताईचा स्वयंपाक पाणी झाला. काय केलं मी, डाळ ढोकळी बनवली आणि हरभऱ्याची बेसन भाजी बनवली. आता स्वयंपाक झालाय आपला. म्हणजे मला बराच उशीर, 1च वाजून गेला व्हिडिओ काढायला. म्हणजे लय उशीर झालाय मला व्हिडिओ काढायला. तर एवढे कामं केलेत. आता भांडे घासले घरात, स्वयंपाक पाणी केला, छकूचे कपडे धुवून टाकले, घरं गिरं पुसून घेतले. असे कामं होते आज तुमच्या ताईला. आता हरसू गेलाय खेळायला. आता येईनच ते. आता मग जेवणच करायचे. आता तर जेवण काय झाले नाही. आता जेवण करायचे. आणि आता म्हणलं चला 1 वाजलाय, म्हणलं आता आपण घ्यावा व्हिडिओ काढून. आणि उशीरच झाला व्हिडिओ काढायला. म्हणजे घरातले कामं गिमं करून मग घरात उशीर झाला. मग आज कामच संपले नव्हते घरातले. आज उशीरच झालाय मला लगे कामाला. लय उशीर झालता. ते आपले कामं झालेत. आता सगळे कामं झालेत. आणि म्हणलं आता लाईट गेलती इकडं. तर आता उन्हाळ्याची लय लाईट जाती. तर मग उशीरच झाला लाईट यायला. आणि लाईट काय आलीच नाही. आणि उशीर झाला मग. आणि एक ते पाण्यावाला पण काल आम्ही बाहेर गेलो तर थोडासाच व्हिडिओ काढू दिलं नाही. काय नाही, बाहेर नको म्हणे, बाहेर व्हिडिओ काढू नको म्हणे. मग इकडं लयच चोर आहेत ना. तर मग असं चालच्या याटोतून म्हणे फोन घेतील म्हणे हिसकून. तर तू जर फोन हे जर हिसकून घेतला तर मी काय घेऊन देणार नाही म्हणे. मग तुला मग मी अर्धाच व्हिडिओ काढला आणि मग बंद केला. तर म्हणलं जाऊ द्या. आणि एक हरसू गेला तर शाळेत झेरॉक्स लागत होते. तर मग तर तो गेला आधार कार्ड घेऊन. तर आधार कार्ड पण हरपून आला. कुठं पडलं त्याच्याकडून. तर त्याला आठवणच नाही राहिली. ते तरी बरं होतं फोनमध्ये फोटो होते आधार कार्डाचे, म्हणून मग काम झालं. आणि तो आलाय आधार कार्ड हरपून. पण म्हणलं आता त्याला आपण बोलावतो, ते बसन लढत. तर जाऊ द्या म्हणलं. तरी मी त्याला बोलले, म्हणलं भाई लहान लेकरं पण वस्तू हरपत नाही, तो बराबर ठेवायचं होतं म्हणलं. तर म्हणे मम्मी मागच्या खिशात होतं तर समोरच्या खिशात ठेवायला गेला तो. पण फोन काढला का त्यानं, म्हणून आपलं म्हणे मम्मी फोन काढायला गेला, त्याला आठवणच नाही याच्यात ठेवले म्हणून. आणि त्याच आधार कार्ड ज्या खिशात ठेवलं त्याच याच्यात त्यानं फोन ठेवून द्याला. तर आधार कार्ड हरपलं केलं. आता हरसून आता गावाकडे गेलं तर आधार कार्ड काढून घ्यावं लागन असं केलं आहे हरसून. तर आता गावाकडे गेल्यावर मग आधार कार्ड काढून घेणं आहे त्याचं आता. आणि इकडं कसं आहे, इंगळे नाड ना, तर इंगळे करतात मग वांदे होऊन जात आहे. आणि या लोकायला काही इंगळे जमत नाही, त्याच्यामुळं मग लय वांदे होऊन जातात का. त्याच्यामुळं म्हणलं जाऊ द्या मग तिकडं. तर आता घरी जाणार आहे तर आम्ही तर मग काढून घेऊ आता. असं झालं. म्हणजे मग ते आला हरपून. तर मला पण 2-3 दिवस करमलं नाही. म्हणजे त्यांना असे हरपूनच आला. म्हणलं भैया बराबर वस्तू ठेवायचं आहे. छकूचा चाललाय आराम, बरं वाटांना तिला पण. काल लय थकली ती. आम्ही बरेच लांब गेलतो तरी पण ऑटोतच गेलतो. सरकारी म्हणजे बस पण राहतात लगे. पण म्हणले बसमध्ये वांट्या होतात, मला गाडी लागते त्याच्यामुळं मग. आणि मी म्हणलं आता 2-3 व्हिडिओ आपण बाहेरून काढून आणा म्हणलं. आणि ते नाही म्हणू लागले. मग काल काय 2-3 मिनिटाचाच व्हिडिओ टाकला होता कालच्या याच्यात. आणि आपल्या चॅनलला लय सपोर्टची जरूर आहे. मी तुम्हाला घडी म्हणते आपल्या चॅनलला सपोर्ट करा म्हणून. आता छान व्हिडिओ काढून टाका जाईन मी. पण इकडं घरातच राहते त्याच्यामुळं. आणि आता कामं गिमं झालेत आता सगळे. आणि म्हणलं आता आपण टाकावं व्हिडिओ काढून. आणि कसं आहे म्हणजे मी इकडे एकटीलाच व्हिडिओ काढून टाकावं लागतात मला. मग छकू काय व्हिडिओ बोलत नाही. आणि आज आमच्या छकूचं अंग भरून आले. तिला काय बरं वाटाना. म्हणे बरं वाटाना मम्मी. तिनं लय उशिरा आंघोळ केली, 12 वाजता आंघोळ केली. कामं गिमं झालेत आता. आणि म्हणलं चला आता आपला व्हिडिओ राहिलाय काढायचा. दर दिवस म्हणजे कसं आहे, पहिलं कशी लाईफ होती, व्हिडिओचं टेन्शन नव्हतं, काय नव्हतं. किती उशिरा आपले घरातले कामं हो, तर काय व्हिडिओचं वाटत नव्हतं. म्हणजे मग आपल्याला यूट्यूब चॅनल याच्यासाठी खोललं आहे, आपल्याला कोणीतरी ओळखायला लागतंय. आपण आपल्या मनातली गोष्ट शेअर करू शकतो. त्याच्यामुळे मी यूट्यूब चॅनल खोलेले. म्हणजे कोणीतरी आपल्याला ओळखायला लागतंय. पहिले काय मला घरातलेच ओळखत होते. आता माझे भाऊ बहिणी मला अजून काय आपलं एवढं चॅनलला हे नाही झालं म्हणा, फास्ट काय चालत नाही. 10 महिने झालेत भावांना बहिणींना आपल्या चॅनलला. काल कंप्लीट 10 महिने झालेत आपल्या चॅनलला. काल 10 महिने झाले चॅनलला. पाना आता 2 महिन्यानं पाहता 1 वर्ष होईल. तरी पण एवढं फास्ट काय चॅनल चालत नाही. तरी पण जाऊ द्या. कसं आहे
काही लोक चॅनल खोलतात तर ते इंस्टाग्रामवर पण व्हिडिओ टाकतात, फेसबुकवर टाकतात, मग त्याची ओळखाण व्हायला असती. आणि मी व्हिडिओ काय म्हणजे कशावरच टाकेल नाही, डायरेक्ट मी यूट्यूबवर चॅनल खोललं. आणि मग बाकीचे कसे पहिलेच त्याची ओळखाण असती, म्हणजे त्याला कोणीतरी ओळखतंय. आणि आपलं समजा 10 महिने झाले तर आपल्या चॅनलला तर अजून काय समजा कसं जसं जसं आपल्या चॅनलला जास्त दिवस होतील तेव्हा मग आपल्याला सारेजण ओळखायला लागन. अजून काय एवढे ओळखत नाही म्हणा. ज्याला पसंत आलं ते व्हिडिओ पाहतात आणि ज्याला पसंत नाही आलं ते काय मग तरी पण एवढं काय फास्ट आपलं चॅनल चालत नाही म्हणायचं अजून. तरी पण आपल्यासाठी भावांनो बहिणींनो नवीनच चॅनल आहे, 10 महिने झाले म्हणजे कशातच काय नाही, लई मेहनत करावं लागते तेव्हा चॅनल पुढं चालतंय. आणि मला पण असं वाटतंय आपलं चॅनल लई पुढं चालावं म्हणून. मेहनत म्हणजे कधीच माणसाची वाया जात नाही, हे मन म्हणतंय मला मेहनत कधी माणसाची वाया जात नाही म्हणून. पहिला व्हिडिओ काढला होता भावांनो बहिणींनो म्या, तर मला काहीच बोलता येत नव्हतं. पण मग मला वाटायचं आपण पहिलाच व्हिडिओ म्हणजे मग पहिलाच व्हिडिओ होता तर मला वाटायचं ना आता आपण चॅनल नाही खोललं. मी हर्सूल म्हणजे मला चॅनल खोलायचं आहे हर्सू यूट्यूबवर. तर मग हर्सू म्हणे कशाला खोलती मम्मी तू काय बोलशील. तर मला असं यकीन नव्हतं. मी एवढं मोबाईल हातात घेतला, आपण फोन हातात घेतला, मी एवढं कॅमेऱ्याच्या सामने गडगड बोलीन तर माझ्यावर पण यकीन नव्हतं. मी विचार करायचे चॅनल तर खोललंय पण मला इथली मनातून भीती वाटायची, मी चॅनल तर खोललंय पण मी त्याच्यावर काय टाकू असं माझ्या मनात वाटायचं मला. आपण चॅनल तर खोललंय पण आपण टाकणार तर टाकणार काय टाकणार असं वाटायचं मला. पण मी आता स्वतः आलं लय हे वाटतंय मला, स्वतः म्हणजे हिंमत आली मला, मी कशी बोलते असं वाटत नव्हतं मला वाटायचं मी व्हिडिओ काय टाकणार, चॅनल तर खोललंय बापा आपण. तर पहिला व्हिडिओत मला बोलता येत नव्हतं पण आता मी वाटते आपण किती मोकळं बोलतो, किती गप्पा गोष्टी करते मी माझ्या भावाला बहिणीला सगळ्याला. तर मला असं वाटायचं मी काय बोलणार बापा त्याच्यात, कसं बोलणार. पण मग मी स्वतः आलं लय असं बोलायचे. मग मी मनातल्या मनात म्हणलं आपण हार नाही मानायची, आपण बोलायचं म्हणलं, आपण प्रयत्न करून पाहायचं, बोलत राहायचं. तर एवढे आता मला बोलता मी एवढी गडगड बोलायला लागले. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.